संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, या वर्षावास कालावधीमध्ये एक महत्त्वपूर्ण विषयावर आधारित सध्या धम्मदेसना सुरू आहे। मी या मागच्या विविध प्रवचन मालिकेमध्ये तुम्हाला ब्रह्मजाल सुत्ताबद्दल सांगितलेलं होतं आणि असं पण सांगितलं होतं की आपली ही प्रवचन मालिका संपन्न झाल्यानंतर आपण विशेष ब्रह्मजाल सुत्ताबद्दल आपण एक विशेष धम्मदेसना एक प्रवचन मालिका आपण करूया, जेणेकरून भगवान बुद्धांनी उपदेशिलेला ब्रह्मजाल सुत्ताचा उपदेश काय आहे ते आपल्याला समजेल। आणि तेही महत्त्वाचं आहे, कारण मागे पण मी तुम्हाला सांगितलं की त्रिपिटकातील जे सर्वात कठीण सुत्त आहे ते म्हणजे हे ब्रह्मजाल सुत्त आहे। भगवान बुद्धाच्या काळातील 62 संप्रदायांच्या विचारांचं खंडन या ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी केलेलं आहे। किती संप्रदाय होते? 62 संप्रदाय। त्या 62 संप्रदायांपैकी 18 संप्रदाय होते की जे जन्माच्या अगोदर कसं होतो आपण ते सांगायचे, म्हणजे सगळं काल्पनिकच। जन्माच्या अगोदर कसं होतं हे सांगणारे असे 18 संप्रदाय होते आणि मनुष्य मेल्यानंतर माणसाचं काय होते, स्वर्ग नरक अमक ढमक जे असेल ते हे सांगणारे 44 संप्रदाय होते। असे एकूण 62 संप्रदाय भगवान बुद्धांच्या काळामध्ये होते आणि या 62 संप्रदायांच्या विचारांचं खंडन भगवान बुद्धांनी या ब्रह्मजाल सुत्तामध्ये केलेलं आहे। मागच्या धम्मदेसनेमध्ये आपण याची सुरुवात पण केली की ज्यामध्ये आपण बघितलं की सुप्रिय परिव्राजक आणि त्याचा शिष्य ब्रह्मदत्त मानवक हे दोघं बुद्ध धम्म संघाबद्दल चर्चा करीत होते। त्यामध्ये सुप्रिय परिव्राजक बुद्ध धम्म संघाची निंदा करत होता, ब्रह्मदत्त मानवक बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत होता। या दोघांची चर्चा ऐकून भिक्षू लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की बघा ना, तो सुप्रिय परिव्राजक बुद्ध धम्म संघाची निंदा करत आहे आणि त्याचा शिष्य ब्रह्मदत्त मानवक बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत आहे। जेव्हा भगवान बुद्धांनी विचारलं तर भगवान बुद्धांनी त्या चर्चेवरून तिथे उपस्थित भिक्खूंना हा ब्रह्मजाल सुत्ताचा उपदेश केलेला आहे। तर या ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सुरुवातीला सांगितलं की भिक्षूंनो, जर कोणी बुद्ध धम्म आणि संघ याची जर निंदा करत असेल
तर त्याबद्दल तुम्ही कोणताही राग करू नका, त्याबद्दल कोणता द्वेष करू नका, क्रोध करू नका. का करू नका? कारण तुम्ही जर राग केला तर ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळा आहे. जर कोणी बुद्ध धम्म संघाची प्रशंसा केली, वाहवा केली, त्याच्यामुळे अति आनंदित होऊ नका, भावना विवश होऊ नका, कारण ते सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गात अडथळा निर्माण करेल. म्हणजे दोन्हीही प्रसंगात कोणी निंदा करो की कोणी प्रशंसा करो, स्थित प्रज्ञ राहून, अगदी स्थिर राहून आपण आपलं जीवन यापन करायला पाहिजे, असा उपदेश करतात. आणि त्यानंतर मग भगवान बुद्ध म्हणतात की कशा प्रकारे हे जे सामान्य लोक आहेत, हे सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा कशी करतात. तर यामध्ये भगवान बुद्धांमध्ये 3 प्रकारचे शील सांगितलेले आहेत की ज्या शिलाचा आधारे हे सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. त्यामध्ये पहिले शील आहे लघुशील, ज्याला सामान्यशील म्हणतात किंवा चुल्लशील म्हणतात. दुसरं शील आहे मध्यमशील, तिसरं शील आहे महाशील. असे 3 शील भगवान बुद्धांमध्ये आहे. तर सामान्य लोक या शीलाचा उहापोह करतात की बघा भगवान बुद्ध असं करतात, भगवान बुद्ध असं करत नाही, आणि स्तुती करतात. तर आपण यापैकी भगवान बुद्धांमध्ये असलेले जे चुल्लशील आहे, म्हणजे लघुशील, छोटे छोटे शील, याचा उहापोह करून सामान्य लोक भगवान बुद्धांची प्रशंसा करतात. म्हणजे बुद्ध हिंसा करत नाही, बुद्ध चोरी करत नाहीत, बुद्ध व्यभिचार करत नाहीत, भगवान बुद्ध खोटं बोलत नाहीत, किंवा मद्यपान करत नाहीत, किंवा विकाल भोजन करत नाही, किंवा नाचणे, गाणे, वाद्य वाजवणे, किंवा सुखदायक दर्शन घेणे, माळा घालणे, किंवा ते काय त्याला मेकअप म्हणजे विलेपन वगैरे लावणे, असं सौंदर्य प्रसाधन वापरणे, किंवा उंच आसनावर झोपणे, सोनं चांदी दागिने ग्रहण करणे. भगवान बुद्ध यापैकी काही ग्रहण करत नाही, असं म्हणून सामान्य लोक भगवान बुद्धांची स्तुती करतात. तर बुद्ध काय म्हणतात शेवटी, भिक्षुंनो, दर सामान्य व्यक्ती अशा प्रकारे जर बुद्धाची स्तुती करत असेल तर तुम्ही भारावून जाऊ नका, अति आनंदित होऊ नका. का बरं? कारण जर अति आनंदित झाले तेव्हा छाती फुगणे अशी असं, तर ते सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करेल. म्हणून या प्रशंसेला बळी पडू नका. यानंतर पुढे पुन्हा बुद्ध सांगतात की ज्याप्रमाणे भगवान बुद्धांमध्ये हे लघुशील सांगितलेले आहे, लघुशील, असेच भगवान बुद्धांमध्ये मध्यमशील सुद्धा आहे. त्याला मध्यमाशील असं म्हटलेलं आहे, मध्यम प्रकारचे शील. आणि सामान्य लोक या मध्यम शीलाच्या बाबतीतही भगवान बुद्धांची प्रशंसा करतात, स्तुती करतात. तर ते मध्यमशील कोणते आहेत ते तुम्हाला सांगतो. ब्रह्मजाल सूत्रामध्ये हा फार महत्वाचा भाग आहे. तर हे खूप मोठं सूत्र आहे बघा. हे बघा एक पुस्तक आहे छोटंसं, एवढे सारे पेजेस आहे ते, पाली मराठी. आणि मी अगोदर सांगितलं की फार कठीण सूत्र आहे. म्हणजे आता आपण हे लघुशील बघितलं, त्यानंतर आज आता आपण मध्यमशील पाहणार आहोत, त्यानंतर महाशील पाहणार आहोत, आणि मग त्यानंतर भगवान बुद्ध त्या काळातल्या 62 संप्रदायाच्या विचारांचं खंडन करतात, ते सुद्धा पाहणार आहोत. कदाचित ते डोक्याच्या वरून जाईल, पण मन लावून जर ऐकलं, कारण आम्ही काय तेवढी क्लिष्ट भाषा वापरत नाही की तुम्हाला समजणार नाही अशी, डोक्याच्या वरून जाईल अशी. साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न कराल अशी आशा आहे. तर भगवान बुद्धांमध्ये असे कोणते मध्यमशील आहेत की ज्यामुळे सामान्य लोक बुद्धांची प्रशंसा करतात, वाहवा करतात. तर असे हे सामान्यशील आहे. तर बघा भगवान बुद्ध पुढे उपदेश करतात त्या भिक्खूंना, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण आणि ब्राह्मण श्रद्धेने दिलेले भोजन करून मूलबीज, स्कंधबीज, ग्रंथीबीज, अग्रबीज आणि बीज किंवा वनस्पती यांना त्रास देण्यापासून श्रमण गौतम अलिप्त राहतात. श्रमण गौतम म्हणजे कोण?
भगवान बुद्ध अलिप्त राहतात, अशा प्रकारे विशुद्ध जीवन जगून विहार करतात, असे एखादा सामान्य मनुष्य तथागतांची प्रशंसा करतो. या शिलाबद्दल सांगितलेलं आहे. कोणतं शिला आहे? म्हणजे सामान्य लोक प्रशंसा कशी करतात की जे श्रमण आहेत भगवान बुद्ध, ते स्कंध बीज म्हणजे जे बीज असतात ना वनस्पतीची बीज असतात. समजा आपण जमिनीमध्ये बीज पेरतो आपण. जमिनीमध्ये बीज पेरल्यानंतर त्या बीजाला सुद्धा नुकसान करत नाहीत. त्या बीजाचं समजा त्या बीजाला अंकुर फुटलं, त्या अंकुर फुटलेल्या बीजाला सुद्धा भगवान बुद्ध इजा करत नाहीत. ते रोपटं जर झाड झालं असेल, त्या झाडाला सुद्धा भगवान बुद्ध इजा करत नाहीत, त्रास देत नाहीत. किंबहुना त्या झाडांना जी फळं येतात तर त्या फळांच्याही अगोदर बघा बीज येतात आहे ना, डायरेक्ट फळं येत नाहीत. त्या फळांच्या अगोदर त्याला बीज येतात. तर असे जे बीज आहेत त्या बीजांना सुद्धा भगवान बुद्ध इजा देत नाहीत, त्रास देत नाहीत. असं म्हणून सामान्य लोक, असे एखादा सामान्य मनुष्य तथागतांची प्रशंसा करताना तुम्हाला बोलेल, पण तुम्ही या प्रशंसेवर म्हणजे भारावून जाऊ नका, अति आनंदित होऊ नका. म्हणजे बुद्धांमधलं हे शील आहे. त्यानंतर पुढे भगवान बुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेले भोजन करून, या व्यतिरिक्त म्हणजे काही काही श्रमण आणि गौतम म्हणजे श्रमण आणि ब्राह्मण आहेत, ऋषीमुनी आहेत, श्रद्धेने दिलेलं भोजन ग्रहण करतात, पण काय करतात, या व्यतिरिक्त अन्न पान वस्त्र यान शयन सुगंधी उठणे, बघा हे त्या काळाचे शब्द आहेत बरं. हे आज तुम्ही वापरता ना, हे त्या काळात सुद्धा होतं. सुगंधी उठणे इत्यादींचा संग्रह करून त्याचा उपभोग घेतात. कोण? जे काही श्रमण ब्राह्मण आहेत, ऋषी मुनी आहेत त्या काळात, त्यांचं उदाहरण आहे. म्हणजे असे पण काही त्या काळात ऋषी पंडित श्रमण होते की जे लोकांकडून भोजन तर घ्यायचे, पण भोजन ग्रहण करून ते श्रमण जीवन जगत नव्हते. तर उलट अन्न पान वस्त्र यान शयन सुगंधी उठणे म्हणजे शरीराला सुगंधी उठणे लावतात बघा, याचा उपभोग घेतात. अशा संग्रही वृत्तीपासून श्रमण गौतम अलिप्त राहतात. श्रमण गौतम म्हणजे भगवान बुद्ध अलिप्त राहतात. म्हणजे भगवान बुद्ध त्यांना जर कोणी श्रद्धेनं भोजन दिलं असेल तर ते भोजन ग्रहण करतात, आणि भोजन ग्रहण करून सुद्धा कधीही अन्न पान वस्त्र यान शयन, शयन म्हणजे झोपणे, म्हणजे जेवण करून झोपा काढायचं काम भगवान बुद्ध कधी करत नाहीत. भगवान बुद्ध ते भोजन ग्रहण करतात, परंतु या कोणत्याच वस्तूंचा संग्रह करत नाही. तर अशा प्रकारे विशुद्ध जीवन जगून ते विहार करतात. म्हणजे एक श्रमण ज्याने घरदार सोडलेलं आहे, ते श्रमण जीवन आदर्श कसं असलं पाहिजे हे यामधून तुम्हाला लक्षात येईल. इतर श्रमणांपेक्षा, इतर ब्राह्मणांपेक्षा किंवा इतर ऋषी मुनींपेक्षा भगवान बुद्ध विशुद्ध जीवन जगतात, विशुद्ध निष्कलंकित जीवन जगतात. अशा प्रकारे तथागत विशुद्ध जीवन जगून विहार करतात. एखादा सामान्य मनुष्य तथागताची अशी पण प्रशंसा करेल, परंतु तुम्ही भारावून जायचं नाही, अति आनंदित व्हायचं नाही. पुढे भगवान बुद्ध म्हणतात, पुढे ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेले भोजन करून अनुचित मनोरंजनामध्ये संलग्न असतात. अनुचित म्हणजे उचित नाहीये. काही काही श्रमण काही काही ऋषीमुनी काय करतात, भोजन ग्रहण करतील. समजा तुमच्याकडे एखादा ऋषीमुनी आला, येतात ना हो, तुमच्या दारापुढे येत असतील ना, असे कपडे घातले, भगवे कपडे घातले, काही चादर ओढली आणि काहीतरी भगवान के नाम से दे दे वगैरे असं काही म्हणतात ना, असे दारामध्ये येतात, तुमच्याकडे जेवण करतात मग पोट भरून आणि जाऊन मग अनुचित प्रकार करतात ना. तुमचं ते दान हे पुण्यफलदायी होत नाही. तर बुद्ध यामध्ये समजून सांगतात की इथे पण ज्याप्रमाणे कित्येक श्रमण असे आहेत, कित्येक ऋषीमुनी असे आहेत
की जे भोजन श्रद्धेने दिलेले भोजन करून अनुचित मनोरंजनामध्ये संलग्न असतात. दिवस म्हणजे जेवण करायचं आणि मनोरंजनामध्ये डुबून जायचं. कोणते कोणते मनोरंजन होते? जसं आज मनोरंजनाची साधनं आहेत ना, टीव्ही आहे, रेडिओ आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे की नाही? बुद्धाच्या काळामध्ये काय होतं मनोरंजन? नृत्य, गीत, वाद्य, नाटक, आख्यान, पाणीस्वर, वेताल, कुंभथून, शोभनक, चंडाळ, वंश, धोवन, हत्तीयुद्ध. म्हणजे त्या काळातले हे गावाकडे होत आहेत का? ते बैलांची शर्यत काय म्हणतात? बैलांची शर्यत, बैलांची शर्यत लागतात ना. बुद्ध काळात सुद्धा होते बघा हे. आता बघा हे हत्तीयुद्ध, अश्वयुद्ध, महिष युद्ध. महिष म्हणजे महिष, रेड्याचं युद्ध, ऋषभ युद्ध. ऋषभ म्हणजे बैल, बैल, ऋषभ युद्ध, वराह युद्ध. वराह म्हणजे डुक्कर, ते कोणत्या तरी देवाचं हे आहे ना. वराह युद्ध, अज युद्ध, मेंढ युद्ध, कुक्कुट युद्ध, कोंबड्यांचं युद्ध, वट्टक युद्ध, दंड युद्ध, मुष्टियुद्ध, निबुद्ध, उयोधिक, बलग्ग, सेनाव्यूह, अनिक दर्शन इत्यादी अनुचित मनोरंजनापासून श्रमण गौतम अलिप्त राहतात. बघा हे वेगळं पण आहे. इतर ऋषी मुनी यांच्यापेक्षा भगवान बुद्ध जे श्रमण आहेत, महाश्रमण आहेत, हे विशुद्ध प्रकारचं जीवन जगतात. म्हणजे इतर जण श्रद्धेनं दिलेलं भोजन ग्रहण करून या सगळ्या मनोरंजनामध्ये संलग्न होतात, या सगळ्या मनोरंजनामध्ये डुबून जातात. त्यामुळे तुम्ही दिलेलं जे भोजन आहे ते पुण्यठायी होत नाही. पण श्रमण गौतम यांच्यापेक्षा वेगळे आहेत. का? कारण श्रमण गौतम तुमच्याकडून मिळालेल्या भोजनाला ग्रहण करून या कोणत्याच मनोरंजनामध्ये संलग्न होत नाहीत, याच्यामध्ये रममान होत नाहीत. याच्यापासून विरत राहून अनुचित मनोरंजनापासून श्रमण गौतम अलिप्त राहतात. अशा प्रकारे एखादा सर्वसामान्य मनुष्य तथागतांची स्तुती करतो, परंतु तुम्ही अशा स्तुतीमुळे भावविवश व्हायचं नाही, अति आनंदित व्हायचं नाही, कारण ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करेल. त्याच्यानंतर पुढे भगवान बुद्ध काय म्हणतात? ज्याप्रमाणे कित्येक श्रमण ब्राह्मण श्रद्धेने दिलेले भोजन करून श्रद्धेनं दिलेले भोजन ग्रहण करून अष्टपद. अष्टपद काय आहे? ते 8 खेळतात ना गावाकडे, हो, असं ते 8 डब्बे करून ते 8 गोट्याचे खेळतात. हे त्या काळातले सगळे. म्हणजे हे सांगायचं आहे की काही श्रमण, काही ऋषीमुनी श्रद्धेनं दिलेलं भोजन ग्रहण करतात, पण दिवसभर ते सगळेजण या जुगारात, हे जे जुगार आहे पैशांचा जुगार, या जुगारामध्ये ते संलग्न असतात. कोणते जुगार आहेत? भगवान बुद्धाच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जुगार खेळायचे, पैशाचा अपयोग करायचे, त्याची सांगितलेले आहेत. कोणते कोणते आहेत? अष्टपद, 8 डब्बे करून त्याच्यामध्ये जुगार खेळायचा. अष्टपद, दशपद, 10 डब्बे करून त्याचे जुगार खेळायचा. आकाश, परिहारपद, संतिक, खलिक, हे जे शब्द आहेत ना, हे त्या काळातले आहेत. मी यासाठी बोलून दाखवतो की तुमच्या कानावर ते शब्द पडले पाहिजे की बुद्धाच्या काळामध्ये हे सगळे जुगार खेळण्याचे हे सगळे त्या काळाचे खेळ होते. आकाश, परिहारपद, संतिक, खलिक, घटिक, शलाकहस्त, अक्ष, पंगचीर, वंकक, मोक्षचिक्क, चिंगळूक, पत्ताहळक, रथक, धनुक, अख्खरिक, मनेसिक, यथावज्ज इत्यादी प्रकारच्या जुगारी वृत्तींपासून श्रमण गौतम अलिप्त असतात. हे त्या काळातली काय आहेत? हे जी नाव घेतले मी, हे त्या काळातले जुगार खेळायचे हे खेळ आहेत. हे विविध प्रकारचे जुगारांच्या प्रकारांमध्ये ते बाकीचे जे ऋषीमुनी असतात, श्रमण असतात, ते संलग्न असतात, याच्यामध्ये रममाण असतात. तुम्ही जर पैसे दान दिले, धन दान दिलं, तर त्याचा ते अपयोग करतात. त्यामुळे तुम्ही दिलेलं पैशांचं, धनाचं दान हे पुण्यठायी होत नाही. परंतु श्रमण गौतम या कोणत्याच जुगारांच्या प्रकारांमध्ये
संलग्न राहत नाहीत, रममान होत नाहीत आणि विशुद्ध पद्धतीने जीवन जगतात. अशा प्रकारे सर्वसामान्य मनुष्य तथागतांची स्तुती करतो. परंतु भिक्षूंनो, अशा स्तुतीला सुद्धा तुम्ही भावना विवश होऊ नये, भारावून जाऊ नये, अति आनंदित होऊ नये, कारण ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळा आहे. पुढे भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेले भोजन करतो, त्यानंतर विविध प्रकारच्या मोठ्या आसनांचा वापर करून वापर करतो. कोणते कोणते आसन आहेत? जसं आपण शीलग्रहण करतो ना, उच्चासैना, महासैना, हे शील भगवान बुद्धांनी यासाठी दिलेलं आहे. म्हणजे हे शील देण्यामागचा उद्देश की त्या काळात राजे महाराजे किंवा ऋषी मुनी किंवा असे श्रमण हे भोजन ग्रहण करून असं अत्यंत उंच आसनावरती विहार करायचे, म्हणजे झोपायचे. महागडे आसन, आता राजे महाराजांचे जे आसनं असायचे त्याला सोनं चांदी असे दागदागिने लावलेले असतात ना. आता आपोआप जर समजा सोनं चांदीच्या दागदागिन्यांच्या जर आसनावर तुम्ही झोपले तर मनामध्ये लोभ उत्पन्न होतं ना. हे का माझा आसन सोन्या चांदीचा आहे, लोभ उत्पन्न झाला, बरोबर आहे की नाही? म्हणजे श्रमण गौतम, जे काही श्रमण किंवा ब्राह्मण ऋषीमुनी असतात ते श्रद्धेने दिलेलं भोजन ग्रहण करून पूर्ण दिवसभर अशा उंच आणि महागड्या आसनावरती आराम करतात, विहार करतात. कोणते कोणते आहेत इथं सांगितलेलं आहे. आसंदी हे त्या काळातले आसन आहेत. आसंदी, पल्लक, गोनक, चित्तिका, पटिका, पटलिका, तुलिका, विकतिका, उद्दलोमी, एकंतलोमी, कठ्ठिस्स, कोसेय, कुत्तक, हत्तथर, असत्थर, रथस्सर, अजीन पौववेनी, कदली, भीग, पवर, पच्च, थरन. आता काय आहे मला पण माहित नाही, त्याचा जरा डीप कठीण सुद्धा आहे ना हे. पुढे आणखी याच्यापेक्षा कठीण आहे. म्हणजे हे यासाठी सांगतो की त्या काळातली सामाजिक परिस्थिती कशी होती. जसं आज टाइमपाससाठी तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वापरता, बुद्ध काळामध्ये हे सगळे त्या काळाचे प्रकार आहेत. आसनाचे प्रकार, खेळांचे प्रकार, जेवणाचे प्रकार, हे सगळं. यावरून तुमच्या लक्षात येईल की त्या काळातले लोक सुद्धा काही कमी नव्हते, ऋषीमुनी सुद्धा कमी नव्हते. ते जेवण करायचं आणि अशा उंच आणि महागड्या आसनावरती ते विश्रांती घ्यायचे, आराम करायचे, कंटाळा करायचे आणि मद उत्पन्न करायचे. मद म्हणजे आळस एक प्रकारचा, जो तुम्हाला शीलपालन करू देत नाही. जो मद, शारीरिक आळस तुम्हाला शीलपालन करू देत नाही, जागृती राहू देत नाही. परंतु श्रमण गौतम इत्यादी उंच मोठी आसने वापरण्यापासून श्रमण गौतम अलिप्त आहेत. अशा प्रकारे श्रमण गौतम विशुद्ध जीवन जगतात. अशा प्रकारे सर्वसामान्य मनुष्य तथागतांची स्तुती करतात. परंतु भिक्षूंनो, अशाही वेळेस तुम्ही प्रशंसेला भारावून जाऊ नका, अति आनंदित होऊन. हे पुन्हा पुन्हा बुद्ध सांगत आहेत, कारण अति आनंदित होणे, अति भावना विवश होणे हे आपल्या दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळा आहे. पुढे भगवान बुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन करून विविध प्रकारच्या मंडन भूषणादिकांचा स्वीकार करतात. मंडन भूषणादी म्हणजे काय? मेकअप करणे. आता मेकअप म्हणजे फक्त तेल लावलं, पावडर लावलं तेव्हाच मेकअप नाही आहे. हे त्या काळातला मेकअप तुम्हाला सांगतो आता काय आहे. म्हणजे त्या काळातले सुद्धा मेकअप करणारे लोक कमी नव्हते. मेकअप करणारे लोक कोणते म्हणजे काही श्रमण आणि ब्राह्मण ऋषी मुनी श्रद्धेनं दिलेलं भोजन ग्रहण करून ते श्रमण जीवन अलिप्त राहतात. आणि या जे संसारिक लोक ज्या सुगंधी किंवा मेकअप जे काही साहित्य आहे याचं जे उपभोग घेतात, तर ते सुद्धा त्याचा उपभोग घेतात. कोणतं आहे? उच्छादन, मरीमर्दन, नहापन,
संबाहन, आदास, अंजन. आता अंजन समजलं, डोळ्याला लावतात ना. अंजन, माला, गंध विलेपन, मुखचूर्ण. आता मुखचूर्ण म्हणजे काय? तोंडाचा चांगला वास आला पाहिजे. आता तोंडात घाण असेल सगळी, हे मुखचूर्ण आहे. मुखचूर्ण, मुखलेपन. मुखलेपन समजलं? मुखलेपन हे तोंडाला जे काय मुखलेपन आहे की नाही? नाहीच माहित? इंग्रजीमध्ये त्याला फेशियल म्हणतात. हस्तबंध, हस्तबंध, शिरवाबंध, दंडक म्हणजे हे हाताला बांधायचं, इथं दंडाला बांधायचं. दंडक, नाळिका, असी, छत्र, चित्रुपाहन, पुन्नीव, मणी, वाळविजनी, ओदातानी, वसानी, दीर्घदशांची, पांढरी शुभ्र वस्त्रे इत्यादी मंडन भूषणादिकांचा स्वीकार करण्यापासून श्रमण गौतम अलिप्त राहतात. म्हणजे हे त्या काळातले काय आहेत? हे त्या काळातले मंडन भूषणादी साहित्य आहेत. म्हणजे स्वतःच्या शरीराला आणखीन अधिक सौंदर्यकृत बनवण्यासाठी त्या काळामध्ये जे सामाजिक काही लोक होते तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचे. इथे बुद्ध म्हणतात की काही श्रमण ऋषीमुनी तुम्ही श्रद्धेनं दिलेलं भोजन ग्रहण करून अशा या सगळ्या मंडन भूषणादी साहित्यांचा वापर करतात, याचा उपभोग घेतात. परंतु श्रमण गौतम अशा कोणत्याच साहित्याचा वापर करत नाही. श्रमण गौतम विशुद्ध प्रकारे जीवन जगतात. अशा प्रकारे सर्वसामान्य मनुष्य तथागतांची प्रशंसा करतात. परंतु भिक्षूंनो तुम्ही अशा प्रशंसेला भावनाविवश भारावून जाऊ नका, अति आनंदित होऊ नका, कारण ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळा आहे. पुढे भगवान बुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेले भोजन करून विविध प्रकारच्या ग्राम्य कथलामध्ये संलग्न राहतात. ग्राम्य कथला म्हणजे ग्राम्य म्हणजे गावामध्ये होणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा शहरामध्ये, गावामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या नगरामध्ये जे काही विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होतात त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काही श्रमण आणि ऋषीमुनी मग्न राहतात. कोणत्या ऍक्टिव्हिटी होतात? जसं आपल्या आज पाहतो आपण, समजा आता कोण कुठं गेलं, कोण कुठून आलं, याच्यामध्ये मग्न असतात सगळे. म्हणजे एक सीसी कॅमेरा लावलेला असतो बघा वट्यावर, दिवसभर बसून त्यांचं तेच काम असते. वृद्ध बसून राहतात बिचारे. कोण आलं आणि कोण कुठं गेलं आणि कोण कुठं निघून गेलं, कोणाच्या घरात घुसलं आणि कुठं, हे सगळं दिवसभर एकच काम असते. तर त्या काळातले पण लोक काही कमी नव्हते. म्हणजे नगरात शहरात घडणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कसे अलिप्त राहतात. कोणत्या गोष्टी आहे बघा. राजे, चोर, महामात्य, सेनाभय, युद्ध, अन्न, पान, वस्त्र, शयन, माला, गंध, याती, यान, ग्राम, निगम, नगर, जनपद, स्त्री, शूर, विशिखा, कुंभस्नान, पूर्वप्रेत अशा प्रकारच्या व इतर अनेक निरर्थक प्रकारच्या कथा. त्या कथाच आहेत ना, याला कॉमेंट्रीज म्हणतात. म्हणजे दुपारचे विषय आहेत. जेवण झाल्यानंतर चव्हाट्यावरती बसणे आणि हे सगळे कॉमेंट्रीज करत राहणे, हे काही लोकांचा आवडीचा विषय आहे. बरोबर आहे. दिवसभर हा विषय ते रवंत करत राहतात. परंतु अशा प्रकारच्या व इतर अनेक निरर्थक प्रकारच्या कथा, लोक्याखिका, समुद्राखिका, इत भव कथा इत्यादी अनेक प्रकारचे ग्राम्य कथलापासून श्रमण गौतम अलिप्त राहतात. म्हणजे भगवान बुद्ध अशा कोणत्याच गोष्टीमध्ये फसत नाहीत किंवा भगवान बुद्ध अशा कोणत्या ग्राम्य कथलामध्ये राहत नाहीत. ते कधीच कोणत्या लोकधर्मामध्ये राहत नाहीत. त्यामुळे श्रमण गौतम अशा प्रकारे विशुद्ध जीवन जगून विहार करतात. अशा प्रकारे एखादा
सामान्य मनुष्य तथागतांची प्रशंसा करतात. पण भिक्खूंनो, अशाही प्रशंसेला तुम्ही बळी पडू नका, भावना विवश होऊ नका. कारण हे सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करेल. त्याच्यानंतर पुढे भगवान बुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन करून व बाकीचा वेळ इतराबरोबर निरर्थक अशा भांडणामध्ये व्यतीत करतात. भांडण, वादविवाद म्हणजे जेवण करायचं आणि निरर्थक अशा भांडणामध्ये, झगडे, तंटे, वादविवाद अशा गोष्टींमध्ये अलिप्त राहतात. तर असे पण काही लोक बुद्ध काळामध्ये होते, श्रमण पण होते, ऋषीमुनी पण होते. त्याबद्दल बुद्ध म्हणतात की भोजन करून बाकीचा वेळ इतरांबरोबर, जसं तुला धम्म व विनय कळत नाही, मला जमते, म्हणजे भांडणाचे विषयच काढतात. तुला धम्म आणि विनय कळत नाही ते मी जाणतो, तुला ते कळतच नाही, हे भांडणाचे विषय. तुला काय समजते, चुप राह तू, मला सगळं समजते, माझंच बरोबर आहे. मी माझी टिमणी मिरवणार, माझंच बरोबर आहे, तुलाच काही समजत नाही. हे विषय भांडणाचे बघा. कारण बुद्ध काळातले पण लोक काही कमी नव्हते बघा. हे तुला हे कळतच नाही, तुझे मत चुकीचे आहे, माझे मत बरोबर आहे, माझे म्हणणे मुद्देसूद आहे, तुझे नाही. तू आधी म्हणायचे ते शेवटी बोलला, व शेवटी म्हणायचे ते आधी बोलला. तू जे इतके ज्ञान मिळवलेस ते सर्व व्यर्थ आहे. तुझा वाद दोषयुक्त आहे, तुला आम्ही वादात पकडले आहे, त्यातून तुझी सुटका करून घे. अशा प्रकारचे भांडणं करतात. म्हणजे भांडणाचे विषय म्हणजे दुसरं काही सुचत नाही, केवळ एकच विषय आहे की एखाद्यासोबत वादविवाद करणे. म्हणजे निरर्थक, बरं, वादविवाद करणे चांगलं आहे एखाद्या विषयांवर, परंतु इथे निरर्थक विषयांवर ते वादविवाद करतात, भांडण करतात, तंटे निर्माण करतात, झगडे करतात. परंतु पुढे म्हटलेलं आहे की अशा प्रकारची भांडणं करतात. अशा प्रकारच्या भांडणापासून श्रमण गौतम अलिप्त राहतात आणि अशा प्रकारे विशुद्ध जीवन जगून ते विहार करतात. कोण? भगवान बुद्ध. या कोणत्याच या भानगडीमध्ये, हे झगडे, हे तंटे, हे निरर्थक विषयांवरती वादविवाद, अशा कोणत्याच गोष्टीमध्ये श्रमण गौतम फसत नाहीत, संलग्न राहत नाहीत, रममान होत नाही. अशा प्रकारे सर्वसामान्य मनुष्य तथागतांची प्रशंसा करतात. परंतु भिक्खूंनो, अशाही प्रशंसेला तुम्ही भावना विवश होऊ नका, भारावून जाऊ नका, कारण ते तुमच्या मार्गातील अडथळा आहे. पुढे भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन स्वीकार करून राजा, मंत्री, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहपती, कुमार इत्यादींचे निरोप पोहोचविण्याचे काम करतात. काही श्रमण काय करतात? संदेशवाहक, मेसेंजर. इकडचा मेसेज तिकडे, तिकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गोष्ट इकडे, अशी गोष्ट फिरवतात बघा. हे अशी गोष्ट म्हणजे त्यांना हे समजत नाही की कोणती गोष्ट गोपनीय ठेवावी, कोणती गोष्ट चार भिंतीमध्ये ठेवावी, कोणती गोष्ट हे आपल्यापुरतीच मर्यादित ठेवावी, याचं त्यांना भान नसते. इकडचा संदेश तिकडे घेऊन जातात, तिकडची गोष्ट इकडे घेऊन जातात. तर काही श्रमण, काही ऋषी, काही जण अशा प्रकारे राजा, मंत्री, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहपती इत्यादींचे निरोप एकमेकांना पोहोचविण्याचे काम करतात. परंतु अशा प्रकारचे संदेश वाहकाचे काम करण्यापासून श्रमण गौतम अलिप्त राहतात. म्हणजे असे काम बुद्ध कधीच करत नाहीत. एखाद्या राजाचा मेसेज, एखाद्या गृहपतीचा मेसेज इकडून तिकडे घेऊन असं काम भगवान बुद्ध करत नाहीत, अलिप्त राहतात. म्हणून अशा प्रकारे श्रमण गौतम विशुद्ध जीवन जगून विहार करतात. अशा प्रकारे सर्वसामान्य मनुष्य तथागतांची
प्रशंसा करतात. इथे भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात की भिक्खूंनो, अशाही प्रकारे अशा प्रशंसेला तुम्ही भावना विवश किंवा भारावून जाऊ नका, कारण ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळा आहे. त्यानंतर पुढे भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे कित्येक श्रमण व ब्राह्मण श्रद्धेने दिलेली भोजन करून इतर वेळी काय करतात, इतर वेळी बुद्ध म्हणतात इतर वेळी काय करतात, भविष्य सांगून पैसे मागतात. आहेत की नाही? भविष्य सांगतात ना, भविष्य सांगणार आहेत ना, त्यांनाच त्यांचं भविष्य माहीत नसते. त्यांनाच त्यांचं भविष्य माहीत नसते. आणि ते दुसऱ्यांचं भविष्य सांगतात. ते तुमच्याकडून जेवण करतील आणि तुमचं भविष्य तुम्हाला सांगतील. बघ, तुमचं ग्रह तारे दशा, ते तुमचं नक्षत्र, तुमचं राहू केतू बुध, हे सगळं असं आहे तसं आहे, तुमचं भविष्य सांगतात. ते सगळं लबाडी करतात. तुमचं भविष्य सांगून पैसे मागतात, दरबार भरवतात. आज पण बघा दरबार भरवतात ना, म्हणजे बुद्ध काळात सुद्धा दरबार भरवायचे. आज पण दरबार भरवतात. बघा ते टीव्हीवर दाखवतात ना, ते कोणते कोणते मार्केटिंग करणारे ऋषी मुनी आले बघा, दरबार भरवतात. अमक्याचा दरबार, ढमक्याचा दरबार, आणि गर्दी बघाल तर बाप रे बाप, अरे म्हणजे एवढी गर्दी असते त्याच्यामध्ये, कधी कधी विचार पडते की बा म्हणजे काय, म्हणजे लोकांची बुद्धी कुठे गेली. लोक थोडा पण विचार करत नाहीत. ते कोणता एक होता बा, एक बाबा आलता मागे, ते समोसे आलू बोंडे सांगायचा, तो तसाच दरबार भरवायचा. टीव्हीवर बघितलं मी, कोणता महाराज आहे ते समोसे वगैरे सांगायचा, ते समोसे केळी जिलेबी सांगायचा, ते मला नाव आठवत नाही, तो पण दरबार भरवायचा. असा दरबार भरवला की मग दुखी पीडित लोक बिचारे येतात, आणि येतात मग त्यांची ते दुखणं ऐकून घ्यायचा. मग ती बाई एखादा माणूस रडत रडत आपलं दुःख सांगायचा, मेरा ऐसा है महाराज, मेरा वैसा है महाराज, स्वामीजी ऐसा है वैसा है. मग तो बिचारा महाराज काय म्हणायचा, कल तुमने क्या खाया था. मग ते म्हणायचं, मैंने कल समोसा खाया था.